ओम साईराम. मंडळी, आज आपण जगद्गुरु भगवंताची उदारता किती महान असते. जो जगताचा पालनहार आहे भगवंत, त्याची महानता किती आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघ विषयाकडे जाऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवंताच्या ठिकाणी अनंत गुण आहेत, ज्याच्या कोणी पार पाहू शकत नाहीत. आजपर्यंत शास्त्रामध्ये भगवंताच्या गुणाचे जितके वर्णन महात्मा लोकांनी केले आहे, ते सर्वांच्या सर्व एकत्रित केले तरी ते अपूर्णच ठरेल. भगवंतांचे परमभक्त गोस्वामीजी महाराज ही म्हणतात, रामू न सकही नाम गुण गाई. संतांच्या वाणीतही आले आहे की आपल्या शक्तीला स्वतः भगवान ही जाणत नाहीत. असे अनंत गुणांनी युक्त असलेल्या भगवंताच्या ठिकाणी कमीत कमी 3 मुख्य गुण आहेत, लक्षात घ्या. सर्वज्ञता, सर्वसमर्थता आणि सर्वसुहता. तात्पर्य हे आहे की भगवंतासारखे कोणी सर्वज्ञ नाही, कोणी सर्वसमर्थ नाही आणि कोणी सर्व सुहद्य नाही. परम दयाळू अशा भगवंतांचे अस्तित्व असूनही आपण दुःख भोगत आहात. अनेक जण म्हणतात की देव कृपा करत नाही म्हणून देव या सृष्टीवर नाहीच आहे. पण देवामध्ये हे 3 गुणधर्म अत्यंत महत्त्वाचे आणि ते त्यांची कृपा भक्तांवर करत राहतात, पण भक्ताला त्याची जाणीव होत नाही. आणि तरी देखील आपण काय करतोय? दुःख भोगत आहात. आपली मुक्ती होत नाही तर काय गुरु आपणास मुक्त करू शकतील, हा मोठा प्रश्न आपल्या मनात पडतो. जर मी गुरुची भक्ती करतोय, रोज देवळात जातोय, सद्गुरूंना फुल अर्पण करतोय, त्यांची आरती करतोय, तरी देखील गुरु आपल्यावर कृपा का करत नाहीये, मुक्ती का करू शकत नाहीये? काय गुरु भगवंताहून अधिक सर्वज्ञ, अधिक शक्तिमान आहे आणि दयाळू आहेत? हा प्रश्न आपल्याला पडतो. शुद्ध फसवणूक शिवाय काही होणार नाहीये. जोपर्यंत आपल्या अंतःकरणात आपल्या कल्याणाची लालसा जागृत होणार नाही, तोपर्यंत भगवानही आपले कल्याण करू शकणार नाही. काल आपण शिकलो की भगवत प्राप्तीची तळमळ किंवा स्वतःच्या कल्याणाची तळमळ कशी असावी हे मी काल तुम्हाला सांगितलं. आणि मग अशा वेळेला ज्याच्या मनात जिज्ञासा नसेल काही प्राप्त करण्याची, तो स्वतःचं कल्याण कसं साधू शकेल? आपण सर्वस्व देवावर किंवा संतांवरच सोडणार का आपला भार? आपण कधी काय करणार? आपण कधी योग्य विचार करणार? आपण कधी योग्य वाटचाल चालणार? आपल्याला गुरुच्या ठिकाणी, संत महात्म्यांच्या ठिकाणी जी विशेषता दिसते तीही त्यांची स्वतःची विशेषता नाही, उलट भगवंतापासून प्राप्त झालेली आणि आपण मानलेली असते. ज्या संतांची आपण सेवा करतोय त्यांची विशेषता इतकी का आहे की त्यांची तेवढी साधना आहे, त्यांची जिज्ञासा होती भगवंताला प्राप्त करून घेण्याची. आणि आज त्यांची जिज्ञासा त्यांना किती मोठं फळ देत आहे की अनन्य भक्त आज त्यांच्या झाल्याने त्यांची पूजा करताय. ही जिज्ञासाशिवाय काहीच होऊ शकत नाही जीवनात. ही भगवंताला प्राप्त करण्याची त्यांच्या मनातली जिज्ञासा होती. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, साईनाथ महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, भगवंताला प्राप्त करण्याची जिज्ञासा होती. पण आज जनता त्यांनाच भगवंत मानते, त्यांचीच पूजा करते. हे विशेष महत्त्व आहे जिज्ञासाचं. आपल्या गुरुच्या ठिकाणी, संत महात्म्यांच्या ठिकाणी
जी विशेषता दिसते तीही त्यांची स्वतःची विशेषता नाही आहे, तर उलट भगवंतांपासून प्राप्त झालेली आणि आपण मानलेली असते. जसे कुणीही मिठाई बनवली तर त्यात गोडी असते, ती साखरेची असते, तसे तेथेच कुठे काही विशेषता दिसते ती सर्व भगवंताचीच असते. भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे, यद्यद्वी भूती मत्सत्वम श्री मधुजितमेवाम तत्वदेवा गच्छत्वाम ममत्तेजो शशंभवम. जो जो ऐश्वर्ययुक्त शोभायुक्त आणि बलयुक्त प्राणी व पदार्थ आहे त्याला त्याला तू माझ्याही तेजाच्या म्हणजे अर्थात रोग अर्थात सामर्थ्याचा अंशापासून उत्पन्न झालेले समज. या जगात जग हे मिथ्या आहे, हे नाशवान आहे आणि या ठिकाणी जे सगळं रचलेलं आहे हे भगवंताने मांडलेला खेळ आहे. भगवंताचा विरोध करणाऱ्या राक्षसांनी भगवंतापासूनच बल मिळवले, तर मग भगवंतांचे भजन करणारा भगवंतापासून बल मिळवणार नाही का? आपण भगवंताच्या सन्मुख झालात तर करोडो जन्मातील पापे नष्ट होतील, पण आपण सन्मुखच झाले नाहीत तर पाप कसे नष्ट होतील? भगवान आपल्या शत्रूंनाही शक्ती देतात, प्रेमी लोकांनाही शक्ती देतात, उदासीन असणाऱ्यांनाही शक्ती देतात. भगवंताने रचलेली पृथ्वी दृष्ट सज्जन आस्तिक नास्तिक पापी पुण्यात्मा सर्वांना राहण्यासाठी स्थान देते. तिच्यापासून बनवलेले गेलेले अन्न सर्वांची भूक शमविते. त्यांनी बनवलेले जल सर्वांची तहान भागवते. त्यांनी उत्पन्न केलेला पवन अर्थात वायू सर्वांना श्वास प्रदान करतो. दृष्टात दृष्ट आणि पाप्यांच्यामध्येही पापी लोकांसाठी भगवंताची दयाळुता समान आहे. तो कधीच भेद करत नाही भक्तांमध्ये. दृष्टामध्ये आणि भक्तामध्ये कधीच भगवंतानं भेद केला आणि सगळ्यांना समान दिलंय. पण भगवंतानं काय सांगितलंय, तो तुझं कर्म, तू जसं शेतात बीज पेरशील तसं तुला त्याचं उगवलेलं फळ तुझ्या नजरेसमोर दिसेल. म्हणून योग्य कर्म करत चला. आम्ही घरात विजेचा एक बल्ब लावला तर त्याचे भाडे द्यावे लागते, पण भगवंताने निर्माण केलेली सूर्य चंद्रानं कधी भाडे मागितले का तुमच्याकडे? कधीच नाही. पाण्याचा एक नळ घेतला तर लगेच खर्च येतो, पण भगवंतानं उत्पन्न केलेल्या नद्या रात्रंदिवस वाहत असतात. त्यासाठी कधी कोणी रुपये द्रव्य मागितले का तुमच्याकडे? नाही. राहण्यासाठी थोडीशी जागा घेतली की त्यासाठी रुपये द्यावे लागतात. भगवंतांनी राहण्यासाठी इतकी मोठी पृथ्वी दिली, त्याचे कधी भाडे मागितले आहे तुमच्याकडे? नाही. जर त्याचे भाडे मागितले तर देण्याची ताकद तरी कुणात आहे? ज्याने बनवलेली सृष्टी सुद्धा इतकी उदार आहे, तो स्वतः किती उदार असला पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. ही सृष्टी किती महान आहे. देवानं एवढं सारं आपल्याला दिलंय, तो किती उदारतेनं त्याने आपल्याला दिलंय भगवंताने. तर विचार करा, तो भगवंत किती उदार असावा. एक कथा आहे. एक सज्जनाने एकादशीचे व्रत केले. लक्षपूर्वक ऐका. एका सज्जनाने एकादशीचं व्रत केलं. द्वादशीला कुणाला तरी भोजन देऊन पारणं करायची होती, पण कोणी मिळाले नाही. पाऊस पडत होता. शोधता शोधता एक म्हातारा साधू भेटला. त्याला भोजनासाठी घरी बोलवलं. त्याला बसून त्याच्यासमोर भोजन वाढलेले पत्रावळ ठेवली तर तो साधू भराभर खाऊ लागला. त्या सज्जनानं म्हटले की महाराज, आपण भगवंताला नैवेद्य समर्पण तर केला नाही. तो साधू म्हणाला, भगवान काय? कोण असतो हा भगवान? तू तर मूर्ख आहेस, तुला काही समजत नाही. हे एकांतात त्या सज्जनानं पत्रावळ ओढून घेतली आणि म्हटले, भगवान कोणी नसतात तर मग तुम्ही कोण आहात? आम्ही भगवंताच्या नात्यानं तर आपल्याला भोजन करविले. त्यावेळी आकाशवाणी झाली की अरे, माझी निंदा करता करता हा साधू म्हातारा झाला, तरी आजपर्यंत मी त्याला भोजन देत आलो आहे
आणि तू एक वेळचे भोजनही देऊ शकत नाहीस आणि माझा भक्त म्हणवितोस. जर मी भोजन दिले नाही तर हा किती दिवस जगेल. आकाशवाणी ऐकून त्या सज्जनाला फार लाज वाटली आणि नंतर त्याने त्या साधूची क्षमा मागून त्याला प्रेमपूर्वक जेवू घातलं. म्हणजेच काय, जो भगवंत जाणत नाही आणि तो साधू आहे तरी भगवंत त्याला रोज सकाळ संध्याकाळ त्याच्यापर्यंत अन्न पोचवून देत असायचे. पण ज्याने एका वेळेला एका भक्तानं त्याला विचारलं की भगवंत, मी नैवेद्य दाखवला नाही भगवंताला, तर हा साधू म्हणतोय भगवंत कोण. मग त्याने त्या क्षणाला ती पतरवाळी ओढून घेतली, म्हणजेच अन्नावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान केला. मग आकाशवाणी झाली. आकाशवाणीत भगवंत सांगताय मी रोज हिला जेवायला वाढतोय, माझ्या नावानं हा कुटकसऱ्या करतो, तरी देखील मी याला रोज जेवायला देतो. तू एक दिवस ताट ठेवलं तर बोलून दाखवलं. ही माया अत्यंत विचित्र आहे. या जगामध्ये वावरणारे लोक अनेक विचारानं वावरतात, अनेक ध्येय जीवनात मनामध्ये घेऊन जगत असतात. आणि त्यावेळेला त्या आपल्या स्वतःच्या चुकीची जाणीव या भक्ताला झाल्यानंतर त्याने त्या साधूची क्षमा मागून त्याला प्रेमपूर्वक जेवू घातलं. ऐसो को उदार जग माही, बिनु सेवा जो द्रव्य दिनपर राम सरीस कोऊ नाही. असे परम उदार भगवान विद्यमान असता आम्ही दुःख भोगत आहोत आणि गुरु आम्हाला सुखी करतील, आमचा उद्धार करतील. ही किती फसवणूक आहे. आमच्या उद्धारासाठी आम्ही स्वतः तयार व्हायला हवे, बस एवढीच आवश्यकता आहे. भगवान महान दयाळू आहेत. ते सर्वांच्या जीवन निर्वाणाचा प्रबंध म्हणजेच व्यवस्था करतात, तर कल्याणाची व्यवस्था का करणार नाही तुमच्या. म्हणून आपण खरोखर अंतःकरणपूर्वक आपल्या कल्याणाची लालसा वाढवा आणि भगवंताची प्रार्थना करा की हे नाथ, माझे कल्याण व्हावे, माझा उद्धार व्हावा. मी जाणत नाही की कल्याण काय असते, पण मी कुठेही फसू नये, सदा काममय सुखी बनावे. हे नाथ, मी काय करू. भगवान खरी प्रार्थना अवश्य ऐकतात. सच्चे हृदय से प्रार्थना जब भक्त सच्चा गाय है, तो भक्त वत्सल कान में वह पहुँच झट ही जाय है. आम्हाला आपल्या कल्याणाची जितकी चिंता आहे त्यापेक्षा अधिक भगवंतास आणि संत महात्म्यांना आमची चिंता आहे. मुलाला आपली जितकी चिंता असते त्यापेक्षा अधिक चिंता त्याच्या आईला त्याची असते, पण मुलाला ही गोष्ट कधीच समजत नाही. मुलाला हेच वाटतं की आई माझं सदैव वाईटच करते किंवा आईला माझी काळजीच नाही. हाच प्रश्न आपल्या नजरेसमोर येतो. हेतु रहित जग जुग उपकारी, तुम्हारा सेवक असुरारी. जो खरा अंतःकरणपूर्वक भगवंताकडे वाटचाल करतो त्याला सहाय्य करण्यासाठी सर्व संत महात्मे उत्कंठित असतात. संतांच्या हृदयात सर्वांच्या कल्याणासाठी अपार दया भरलेली असते. मूल भुकेले असेल तर त्याला अन्न द्यावे असं भाव कुणाच्या मनात उत्पन्न होत नाही. जर कोणी खरोखरच अंतःकरणपूर्वक आपले कल्याण इच्छित असेल तर भगवान अवश्य त्याचे कल्याण करतील. भगवंतासारखे आपले हित गुरुही करू शकत नाहीत, इतकी महानता भगवंतामध्ये असते. उमा राम समहित जग माही, गुरु पितु मातु बंधु प्रभु नाही. सुरु नर मुनी सबके यह रीती, स्वार्थ लागी करही सब प्रीती. अशा प्रकारे आपण आजचा प्रवचनात हेच शिकलो की जगद्गुरु भगवंताला त्याची उदारता किती महान आहे आणि आपली उदारता कशी आहे यातला फरक आपल्याला आजच्या प्रवचनात शिकायला भेटला. मंडळी, एक ना एक व्हिडिओ प्रत्येक आपल्यासमोर येत आहे. आपल्याला त्यातनं गुरु शिष्याची खूप मोठी शिकवण आपल्यासाठी मिळत आहे आणि ही शिकवण आपल्यासाठीच आहे. भगवंतानं मांडून दिलेली ती आपण अवश्य आचरणात आणा, इतरांनाही ऐकवा. त्याचप्रमाणे एक विशेष काम तुम्हाला करायचं आहे. यूट्यूबवर भूषण जोशी महाराज हे नाव सर्च करा, त्यावर आपल्याला प्रत्येक व्हिडिओ भेटेल. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. याप्रमाणे आपल्या स्वतःचं हित आपण साधून घ्यायचं आहे. या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला हेच शिकायला भेटतं. आपण आता उद्यापासून एक नवीन प्रवचनाला सुरुवात करणार आहोत.
त्या प्रवचनाचं नाव की ह्या जगात अनेक लोक वावरत आहेत, कोणी दया, कोणी क्षमा, कोणी चिंता, अनेक व्याधीनं जडलेलं आहे. या प्रत्येक विषयाच्या मागचं कारण काय हे आपण प्रवचनाच्या माध्यमातून अवश्य शोधण्याचा प्रयत्न करू. म्हणून आपण या पुढील व्हिडिओ देखील अवश्य बघा. आजपासून हा प्रवचन भाग संपत आहे गुरु शिष्याचा. याचप्रमाणे सहकार्य करा. ओम साई राम.